दरम्यान मनोज जरांगे पाटलांची रात्री 12 वाजता मेडिकल टेस्ट करण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या एका टीमनं त्यांचं रक्त तपासलं, याबरोबर रक्तदाबाचीही तपासणी करण्यात आलेली आहे। आजपासून जरांगे हे पाणी देखील सोडणार आहेत। आधीच उपोषणामुळे जरांगेंच्या शरीरातील पाणी कमी झाले आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी पाणी सोडू नये, ORS घेत राहावं असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। तर मनोज जरांगे पाटील यांची काल रात्री डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आलेली आहे। रात्री 12 वाजता डॉक्टरांनी मनोज जरांगे यांची तपासणी केली असल्याचं कळतंय। आजपासून जरांगे हे पाणी सोडणार आहेत आणि आधीच उपोषणामुळे जरांगे पाटील यांच्या शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी आता पाणी सोडू नये असा सल्ला खरं तर डॉक्टरांनी दिलेला आहे। ORS घेत राहावं असं देखील डॉक्टर म्हटलेत। हेल्थ त्यांचे आता एवढं उपोषण करते म्हणल्यानंतर हेल्थवर तर विपरीत परिणाम होणारच त्यांना काही डॉक्टरांनी सल्ले दिलेले आहेत। मी त्यांना विनंती केलेली वैयक्तिक की तुम्ही मिनिमम डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे तुम्ही पाणी असेल किंवा ORS असेल किंवा आणखी काही मेडिसिन असेल ते तुम्ही घ्या। मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकर आर्दळ यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। हैदराबाद गॅजेट, मोडी लिपी, जुन्या नोंदींबाबत त्यांनी जरांगेंशी चर्चा केली। हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी आहेत त्या आम्हाला मराठवाड्यात आढळल्या अशी माहिती त्यांनी दिली आहे। तर मराठवाड्याच्या 5 जिल्ह्याच्या 35 ते 40% मराठा कुणबी नोंदी आढळल्याचं आर्दळ म्हटले। जस्ट चर्चेसाठी त्यांनी बोलावलं होतं आणि काही गोष्टी ज्या त्यावेळेस निदर्शनास आल्या होत्या त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा त्यांना कशा म्हणजे जाणून घ्यायच्या होत्या म्हणा किंवा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या होत्या, त्यासाठी मी आज आलो होतो। त्याबाबतची माहिती मी आज त्यांना दिली। कोणत्या गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये प्रामुख्याने कसं आहे की आपल्याला माहिती आहे की मी मराठवाड्यापुरतं बोलेल सध्या तरी, कारण मी त्या विभागात काम केलं होतं। तर हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या काही नोंदी आहेत, मराठवाड्यामध्ये 5 जिल्हे होते आणि 5 जिल्ह्यामध्ये जवळपास 35 ते 40% मराठा कुणबी ह्या नोंदी त्या ठिकाणी आम्हाला गॅजेटमध्ये आढळल्या होत्या। तिकडे CSMT स्टेशन परिसर आणि आतमध्ये आजही मराठा बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळते। CSMT स्टेशन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। कशा पद्धतीनं हे मराठा बांधव किंवा मराठा आंदोलक स्टेशन परिसरातच झोपलेले आहेत। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे आणि आज आणखी हे उपोषण आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर CSMT स्टेशनवर किंवा त्या संपूर्ण परिसरात आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिकचा आढावा देतील। अजित, आज उपोषणाचा 4था दिवस, आणखीनच आक्रमकता आज पाहायला मिळणार आहे आणि CSMT परिसरात खरं तर मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। आज आठवड्याचा पहिला दिवस, काय काय आज घडू शकतं आणि काय सध्या तिथे घडतंय? पहिला दिवस जो होता आंदोलनाचा, त्या दिवशी जितके मराठा आंदोलक आले होते तीच संख्या जी आहे ती कायम नसून ती संख्या आता वाढलेली दिसते। कारण का पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं असेल तर हा जो परिसर आहे, म्हणजे जो मधला परिसर तिकीट घराचा किंवा लोकल आणि एक्सप्रेसच्या मधला परिसर जो आहे, या परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते रात्री झोपले होते की त्यांनी इथं आसरा घेतला होता। पण आता जर हळूहळू पाहिलं तर एकही प्लॅटफॉर्म, म्हणजे मी ते दाखवेन की हे जे ट्रॅक आहेत, रेल्वे ट्रॅक जे आहेत, तिथं प्लॅटफॉर्म नंबर 1 पासून ते अगदी प्लॅटफॉर्म नंबर त्या ठिकाणी 7 पर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या मध्ये जी जागा, या प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या मध्ये हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी आसरा घेतलेला आहे, ते सगळे झोपलेले आहेत। आणि इथं अजूनही आंदोलनाचा 4था दिवस असला तरी आंदोलनातला कुठेही जोश कमी दिसत नाही तुमचा। सर, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, हा पाटलांचा आदेश आहे। जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबणार। आणि सणासुदीचे दिवस आहेत, गावाकडे लक्ष्मीचा सण आहे आणि लक्ष्मीचा सण झाल्याच्या नंतर परत पुन्हा पूर्ण मराठा माझा तोच प्रश्न होता। आता घरी गणपती आहेत,
लक्ष्मी गौरी गणपती आहेत, लक्ष्मीचा सण आहे. असं असताना देखील मुंबईला तुम्ही आलात सगळे. घरच्यांशी काय होती संपर्क होतोय? घरच्यांचं काय म्हणणं आहे? हॅलो, घरचे बक्कळ म्हणतात केव्हा येत्या काय नाही. आता येऊन आम्ही गावाकडून बघा नांदेड जिल्ह्याहून येऊन 6 दिवस झालं. देगलूर तालुका गाव कुशावाडी येऊन तरी बक्कळ परेशानी आहेत. आपल्या मुलाबाळाचं प्रश्न आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडे आहो. आता आरक्षणच घेऊन जाणार आम्ही. आज काय म्हणतात CM साहेब त्यांची वाट पाहत आहो आम्ही. आज सोमवार दिवस आहे, काल सुट्टी होती, त्याच्यामुळं आम्ही थांबलो. नक्कीच. प्राजक्ता, मी तुला अजून पुढे जाऊन दाखवतो. खरं तर पहिल्या दिवशी जेव्हा हे मराठा बांधव आले होते त्यावेळी त्यांना पाणी नाही आहे, त्याच पद्धतीनं त्यांची राहण्याची सोय नाही किंवा वेगवेगळ्या गैरसोयी आहेत, जेवणाची सोय नाही असं सांगितलं होतं. पण ज्या पद्धतीनं पहिला दिवस झाला त्यानंतर राज्यभरातून अनेक जे मराठा आंदोलक आहेत किंवा त्यांचे समर्थक जे आहेत यांनी अशा पद्धतीनं, आता हे रात्री झोपले होते, मगाशी आम्ही दोघा तिघांनी ते विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की हे आम्हाला माहीत नाही कोणी दिलं, झोपलो होतो. ज्यांना वाटलं, जे आले ज्यांना वाटलं आमची काळजी आहे त्यांनी येऊन आम्हाला अशा पद्धतीनं फरसाण असेल किंवा लहानची पाकिट असतील ही सगळी दिलेली आहेत. पाण्याच्या बाटल्या देखील दिलेल्या आहेत. म्हणजे कुठेही मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत मदत जी आहे ती पोचते. पण CSMT रेल्वे स्थानकाचं हे दृश्य जे आहे हे साधारणपणे पहिला दिवस जो होता त्यापेक्षा आता चौथा दिवस जो आहे त्यामध्ये संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती कुठेही तू नजर टाकलीस तर प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती तुला मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी आसरा घेतलेला झोपलेले दिसतील. सोमवार आहे, 5 दिवसांचे गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि यानंतर जे आहेत ते मुंबईकर जे आहेत किंवा उपनगरामधले ते कामाला येतात. यावेळेस या रेल्वे स्थानकावरती प्रचंड प्रमाणात गर्दी असते, पण लोकही तितकीशी आलेली आपल्याला दिसत नाही आहेत. कारण का ज्या पद्धतीनं रस्ते वाहतूक जी आहे ती अजूनही बऱ्यापैकी तिथं वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यानंतर रेल्वेने बरेच लोक येत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती रेल्वेने आल्यानंतर कधी न पाहिलेलं दृश्य जे आहे हे या रेल्वे प्रवाशांना पाहायला मिळते की सगळ्या प्लॅटफॉर्मवरती मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी आसरा घेतलेला आहे. सगळ्या प्लॅटफॉर्मवरती मराठा आंदोलक जे आहेत ते झोपलेले आहेत किंवा तिथं बसलेले आहेत. आणि आता इथून सर्व झाल्यावरती बघा इथं अशा पद्धतीनं दातून जे आहे ते वाटलं जातं. म्हणजे ज्याला ज्या पद्धतीनं जमतंय त्या पद्धतीनं सगळी जे आहेत ते या बांधवांपर्यंत वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या पोचवत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती आपण इथं जर पाहिलं तर इथं आता बरेच म्हणजे आता ही वेळ आहे, आता इथं मुंबईकर जे आहेत, चाकरमानी जे आहेत हे कामाला येण्याची वेळ झालेली आहे. पण इथं बाहेर पडल्यानंतर हे दृश्य सगळं पाहायला मिळतं. आपण काही प्रवाशांना विचारायचा प्रयत्न करूया. काका, तुम्ही कुठून आलात? कुठून प्रवास करून आला? भिवंडी आलात. ज्या पद्धतीनं हे सगळे मराठा बांधवांनी आसरा घेतला, एक रेल्वे प्रवास म्हणून काय वाटतं आपल्याला? आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन इट. त्यांना त्याच्यावरती बोलायचं नाही. बऱ्याच लोकांनी हे बोलणं टाळतच आहेत. पण ह्या सगळे जर पाहिलं तर अगदी पुढच्यापर्यंत म्हणजे पुढे जर आपण दादर साईडला जरी पाहिलं तरी आत्ता मध्ये येताना आम्ही मस्जिद बंदर रेल्वे स्थानक देखील पाहिलं तर तिथेही बऱ्यापैकी मराठा बांधव जे आहेत त्यांनी आसरा घेतला होता, तिथेही झोपले होते. कारण संख्या जी आहे ती वाढत आली. पावसाळा दिवस आहेत, ग्राउंडमध्ये तितकीशी व्यवस्था नाही आहे, बाहेर कुठे झोपू शकत नाही. पण हे सगळं असताना या सगळ्या मराठा बांधवांना मोठा आसरा ठरला आहे तो म्हणजे हे CSMT रेल्वे स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक जे आहे हे रेल्वे स्थानक या सगळ्या जे मराठी बांधव आहेत त्यांना, मराठा बांधव जे आहेत त्यांना आश्रय ठरलेला आहे. आणि बरेचसे आपण जर पाहिली तर इथं वेगवेगळ्या भागातून आता इथं आता 3 नंबर प्लॅटफॉर्मवरती आणखीन एक ट्रेन आलेली आहे आणि या ट्रेनमधून प्रवासी उतरतील, प्रवासी त्यांच्या कामाला जातील. पण उतरल्यानंतर त्यांना हे सगळं पाहायला मिळतंय. तर ही संख्या जी आहे ती आता वाढत जाईल. असं काल जरांगे पाटील म्हटले होते की प्रत्येक गावातून किमान 50 लोकांनी तरी मुंबईकडे यावं, जेणेकरून सरकारला आपली ताकद दाखवू आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण परत जाऊ नये. या अशा पद्धतीनं सरकारनं जरांगे पाटील यांनी जे आवाहन केलं होतं त्यामुळे संख्या जी आहे ती वाढू शकते. पण मुळात आता मुंबई जी आहे ती पुन्हा पूर्वपदावरती येते. सुट्ट्या संपलेल्या आहेत, लोक कामावरती येत आहेत, तर त्यांना या सर्व गोष्टीचा त्रास होऊ नये याची देखील काळजी या मराठा बांधवांनी घेतली पाहिजे. वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी.